तर मित्रांनो आम्ही काही सोलापूर तिथं माळीगाव म्हणून होतं ते पाण्यात बुडलं होतं ते बघण्यासाठी आलो. हे बघा हे पूर्ण पाणी आटल्यामुळं मंदिर दिसत आणि इथं गाव होता माळीगाव हे मोठं. तर आपल्याला ना तेवढं काय माहित पण मग इकडं देखायसाठी आलो. तर मित्रांनो या मधला तुम्हाला दाखवतो कसं आहे हे यार. हे कंच प्रेम रोगी आलता आता इथं हे यार. या मंदिर काळातलं त्यांच्या काळातलं मंदिर आहे हे यार. इकडं वर असतील ते यावरती डोके तुटेला. वेगळे याच आहे. इथं शिल्पलेख लिहिलेलं आहे कोण बांधलेलं आहे मंदिर हे बघा. आम्हाला काय भाषा नाही कळत तर आम्हाला सांगा कमेंट मध्ये. तो डोंगर पलीकडे ना तिकडचं आहे ना त्या खोऱ्यामध्ये आतमध्ये तिकडे माळींगाव आहे. हा माळींगाव आहे तिकडे. हा तिकडे माळींगाव आहे. आता बोरगर पासून 7 किलोमीटर आहे. 7 ते 8 किलोमीटर असेल बोरगर पासून. 5 किलोमीटर इथं तुम्ही स्टेट उडी मारू शकत नाही. वळून जायला लागेल ना. राऊंड मारायला लागेल पुन्हा. आता इकडं तुम्हाला बोरगडला जायला लागेल. बोरगड पासून 8 किलोमीटर आहे. ते कंकाल कुठे इथं आंबेगाव होतं. आंबेगाव ज्यावेळेस धरण झालं त्यावेळेस इथलं वस्ती उठली तिकडे तिकडे पांढरे गेली असं झालं विषय त्यावेळेस. आजोबा पंजोबा आमच्या येत होते इथं मुळे घेऊन त्यावेळेस ना. संगमरवरी दगड हा त्यांनी बनवलेले हा दगड. तर त्या दगडाची झीज कमी होती. जरी पाण्यात जर राहिलं त्याची झीज कमी होती. तर एवढे दिवस मंदिर टिकू शकत नाही. त्यांचा जो मेन देव होता ना तो म्हणजे त्यांनी मंदिर जे बांधलं आणि देव हे केलेलं तो देव ते घेऊन गेलेले त्याच्यामुळे ते देव नाही दिसत नाही. हा म्हणजे त्याच्या सोबत घेऊन गेले ते भाऊ. हा आता तुम्ही समजा जरी समजा तुमचा बाजार मांडलेले तुमचा बाजार तुम्ही घेऊन जाणारच ना. उरलेला बाजार तो घेऊन जाणार ना. समजा तुमचा पैसा बाजार उठायची वेळ झाली मग बाकीचा बाजार तुम्ही घेऊन जाणार आहे. ज्यावेळेस समजा आंबेगाव उठणार मग त्यांची जी आहे ती घेऊन जाणार ना. असा विषय झाला त्यावेळेस. वाडवडिलांपासून आपण ऐकत आलेले त्याच्यामुळे आपण तर डोळ्यांनी समोर बघितलेलं नाही. वाडवडील जे सांगतात तेच आपण सांगू शकतो. अजून लोक सांगतील ते. हा आता हे नक्षी काम यायचं आता या दगडामध्ये. तर मित्रांनो मी नाही ना भरपूर असे लोक आहेत माहिती घ्यासाठी. तर 30 वर्षापूर्वी ही घटना व्हायला इथून सगळे निघून जायला तिथे
माळी गाव आहे, 7 किलोमीटर लांब आहे. इकडं डोंगराखाली असं गाव दाबेला आहे. ती माहिती आपल्याला दिली थोडीशी आणि इथली माहिती दिली आहे. आणि फक्त आता आहे ना इट्टा आणि एवढा मंदिर सोडून काहीच नाही दिसणार. माणसं माहिती यासाठी याला सगळे इट्टाच दिसतात, फक्त एवढा मंदिर राहिलाय. रे जाने के बाद ये दिल रोया है, हर खामोशी में तेरा नाम खोया है. हवा भी अब तुझसे बातें करती है,